जय भीम नमो बुद्धाय, जय संविधान, जय शिवाजी महाराज की जय। तर पूर्ण हिडिओ पहा तुम्ही। तर आपल्या बिल्डिंगीला आग लागली तर आपण कशी व्हायची, तर ते नक्की तुम्ही हिडिओ पूर्णपणे पहा, म्हणजे तुम्हाला पुढं माहिती होईल। तर पहा, इथं आणलेली होती साहेब आहेत ना, हे घेऊन आलेले होते। तर बिल्डिंगीला आग लागली तर मग घाबरायचं का कसं, तर घाबरायचं नाही म्हणत, मुळीच घाबरायचं नाही। तर मुलाला शिकवलं होतं। तर त्याने ते आगीत व्हायचे आणलं होतं। मग मुलं तिथं गोळा केले होते की चला तुम्ही इथं या गोळा। मग ती आले मुलं आले तर मग इथं थोडा वेळ थांबले की बाबा जास्त गर्दी होईपर्यंत थोडा वेळ थांबून घेऊ। मग इथं येऊ लागले। तर मग काही इकून आले तर तिथं थांबले होते। तर मग त्यांनी काय केलं, तोपर्यंत घेऊन आले बाई ठिकाणी मॅडम, ताई, म्हणजे सगळे आल्या। म्हणजे ही मुलं आहेत ना, तर ही मुलाची शाळा सुटली होती, म्हणजे इथं ट्युशन आहे त्याच्यामुळं। पण थोड्या वेळानं लगेच इथं येऊन जातील, इथं गर्दी होते, आता इथं माणसं गोळा होऊन राहिले। तर आगीच व्हायची तर मग घाबरायचं नाही म्हणत, घाबरायचं नाही, मुळीच घाबरायचं नाही। तर तिकून घेऊन आले होते साहेब। तर मग आपण इथं म्हणजे नेमकेच जमा होऊ लागले। तर नक्की व्हिडिओ पहा तुम्ही पुढे, की आगीच व्हायची कशी, जर त्यांनी माहिती आपल्याला दिली की घाबरायचं नाही म्हणून, तर ते आणायचं तसं। मग ते हे झालं ना, आपलं आग लागली ना, तर असं अजिबात घाबरायचं कामच नाही। एवढी हे की जिथं आग लागली तिथं लगे बातच इथून जाते। तर पूर्णपणे फक्त व्हिडिओ माझा पहा की कसा आहे म्हणून, तर तुम्हाला माहिती पडेल। तुम्हाला जागृत होसाल तुम्ही ते। मग त्याच्यामुळं ते पाहिलं तर ते आणसं आले तर दुकान आहे, तर दुकानात गर्दी होऊ लागली। म्हणजे थोडे येत होते, पण पूर्ण व्हिडिओ पहा तुम्ही, तुम्हाला कळून जाईल की आग लागली तर आपण इजवतो बाबा, या आणाच लागेल आपल्याला। तर मग तेव्हाच आपलं इथं संरक्षण होईल। म्हणजे आपण मंदिरावरती राहतो, काही पळायला चान्स भेटत नाही। त्याच्यामुळं ते घरात असलं ना, तर बाई इथं आता मी सांगते तुम्हाला, पहिलं आता ते दाखवते, पण बाई पांढरं फटक झालेलं आहे ना, तर ते आग इजू झालं होतं। पण तुम्हाला खुद ते असं आग इजवायची लावायची ते पूर्णपणे तुम्हाला दिसेल। फक्त पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा। तर बिल्डिंगवाले असले तर आपण 7व्या मजल्यावर असलो का 3ऱ्या मजल्यावर असलो, तर 7व्या मजल्यावर 3ऱ्या मजल्यावर 5व्या मजल्यावर असलो, तर मग आपण इथून नाही पडू शकत। मग आपल्याला कसं काय करायचं, आपण मध्येच घाबरतो, आपलं काहीतरी बरं वाईट होते। तर त्याच्यामुळे त्यांनी साहेबांना आणलेले ते आपल्या संरक्षणासाठी आहे। मग म्हणून म्हणतो पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा। तर आता इथं गोळावून राहिले, लेकराला शिकून राहिले ते की कसं करायचं कसं नाही, लेकराला शिकून राहिले। मग ते आग लागली तर मग हे तुम्ही आणा बा, माहिती करून दिली की तुम्ही घेऊन या म्हणून। त्याच्यामुळं हे आपल्या जीवनाच्या संरक्षणासाठी मुलं बाळं राहतात घरातनी, आपण तर राहतो आपल्याला काय एवढे नाही, पण मुलं बाळ राहतात, तर मुलाबाळाला इथं बोलवलं म्हणजे कसं त्याला माहिती दिली की घाबरायचं काम नाही। आई असो अगर बाबा असो, घरामध्ये नसो, बहीण असो नसो, आपण एवढेच आहे ना। तर मग आपलं मुलाला शिकवलं की गेले तर घाबरायचं नाही, आपल्याच्यानं चूक झाली तर घाबरायचं नाही म्हणून इथं आणलेलं आहे। तर साहेब घेऊन आलेले आहेत ना पया ह्या आजी आहेत ना, तर इकडून पाहून चालल्या होत्या। मग मी बसेल होती, तर थोड्या वेळातच माहीत झालं मला, तर म्हणून मी आलेली होती इथं। आता तुम्ही आता शेवटपर्यंत पहा फक्त, आता तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल। तर तुम्ही जागृत होसाल कसं की साहेबांना आपल्याला जागृतपणा करण्यासाठी म्हणून हे आणलेलं आहे। मुलाबाळाची हानिकारी नको व्हायला त्याच्यामुळं। तर ते केवढ्याचं तेवढं नाही माहिती, पण आपण बघू शकतो ना मग कसं की ते आता आपल्याला माहिती करून दिली, आपल्याला जागृत करून दिलं त्यानं। त्याच्यामुळं आपण वरती राहतो, मग आपण कोणाबारे वेळच नसतो, कोणाबारे मुलं राहतात, मग त्याच्यानं चूक होते, तर त्याला शिकवणं चाललं, मग आपल्याकडून चूक होते, तर आपल्यालाच म्हणजे तिथं सांगून राहिले शिकून राहिले, तर मुलाच्या हातात देत आहेत ते।
तर त्यांना सांगतात की तुम्ही का नाही असं नसं करा, म्हणजे हानी न झाले पाहिजे. कोणावर नाही घरात राहते, कोणावर नाही राहत, त्याच्यामुळं का नाही आणलेलं आहे. जागृत होण्यासाठी म्हणून ते आणलेलं आहे. तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ कानी बघा, तुम्हाला सगळी माहिती कळून पडेल. पण म्हणजे हे बघितला ना, व्हिडिओ बघितला ना, तुम्हाला कळून पडेल, तुम्ही लगेच जागृत होसाल. मग कसं आहे की तुम्ही स्वतः म्हणजे आता आपण तर आता हे असं झालं तर मग कुठे झालं तर माहिती पडलं. पण का नाही थोड्या वेळ नका हे आता हे असं पायी धूळ दिसतो डबल. परत तुम्हाला का नाही आता ही धूळ काढली मी, आता थोडी आली तर ही धूळ काढली, आता ही झाली, आता डबल कानी होणं इथं डबल करतायत. तर करतायत आता म्हणजे पहिल्यानी त्यानं स्वतः करून दाखवलं बरं का. पण त्यानं स्वतः करून दाखवलं, मग बाबा मी काय करणार आहे. मग आता काही मुलाजवळ ते मुलाजवळ देत आहेत की बाबा त्यांना आपण त्यांना करून दाखवलं तसं, तर ते आगीतून दाखवली. आता हे काही मुलाजवळ देत आहेत की बाबा तुमचं जीवाचं संरक्षण कसं काय करसाल तुम्ही, म्हणून त्याच्यामुळं ते मुलाजवळ देतात. आई पप्पा नसले घरात तर मग कसं करायचं. मग आता हे मुलाजवळ देत आहेत की त्याला चालवता आलं पाहिजे, त्याला ती आग इजवायला आली पाहिजेत. म्हणून त्याच्यामुळं हे साहेब आहे ना आणखीन चेतून देऊन राहिले की आता आपण म्हणजे साहेबानं केलं तर मग आता त्याला माहिती करून दिली. म्हणून ते का नाही आता ते त्या या मुलाजवळ देत आहेत. हा बाय मुलाजवळ दिलं की आता आग लावून राहिले, आता साहेब आग लावून राहिले, तर मग तुला आलं पाहिजेत म्हणजे मुलाला शिक्षण देण्यासाठी. आता हे पहा, आता आग लावली तर पूर्ण हेडू पहा तुम्ही. तर इकडं काम बांधणं चालू इथं मुलं येतं. तर पाय आता यांच्याजवळ दिलं, आता दिलं यांच्याजवळ. आता पहा हे आग आता मुलांना आग इजवायचं सांगतात. ते काय आग आता पाऊस चालू आहे ना, त्याच्यामुळं ती आग काय जिथे ना कागद गिगद करून त्याच्यातून द्यायला पहिल्यांदा साहेबांच्यातून दाखवलं. मग नंतर आता मुलाला पण ठिकाणी कसं याच्यातल्या जाय ना म्हणजे कागद गोळा करतायत. पण ते नक्की व्हिडिओ पहा तुम्ही, किती सोप्या पद्धतीनं आहे ते आगी झवणं. तर एवढी आगी झवणं, एवढं त्याच्यात पावर येणं, ते ते हे दिसते. आणि काही लयशी विशेष नाही, पण ते आगी झवणं म्हणजे तर आपल्याला जागृत करणं माहिती देतात. मग मुली आता ते मुलगा आहे, आता पहा इथे येतात, आता तो मुलगा कानी लगेच आगीत होतो. पहा आता मुलगा आगीत होतो, त्याला साहेब शिकून राहिले की आपली एकाच्या सेकंदमध्ये आग इजवल्या गेली पाहिजेत की कसं. हा पा इजवली आहे ना, इजवली. मग ह्याशी माहिती आता तिथं लगेच काय तिथं आता काहीच नाही राहणार. एवढी आग लागली होती ना तिथं, तर तिथं काहीच नाही राहणार. तर पा गेलं निजून आणि काहीच नाही, नुसती पावडर येतात का, पाणी नाही काही नाही, पावडर येते ती. त्या पावडरीनंच तेवढी आग इजली जाते ती. तर एवढं भारी आहे. तर मग ती काही असं हे नाही म्हणजे या मुलाला त्या मुलीला म्हणजे सगळ्यांना त्याला आता ही मुलीला आहे ना हे करायसाठी दिलं होतं. ते नुसतं आता काही नसतं त्याला तिला माहिती दिली की तू असं असं तुम्ही करा म्हणून. तर मग त्याने आता मग या मुलीजवळ दिलं तर की हिला चालवायचे का म्हणून. मुलाला तर चालवता आलं पण मुलीला चालवायचे का म्हणून त्यासाठी तिला माहिती दिली होती. तर हवा तिनं पण चालवलं, तिनं पूर्णपणे चालूच केलं आहे. चालू नाही ठेवायचं चालत तर ते जसं हे तर धन्यवाद. मुलांना पण आलं धन्यवाद. माझ्या मुलांनो ताईंनो सुखरूप राहण्यासाठी तुम्हाला माहिती साहेबनं दिली, तर तुम्ही हे आणू शकता ना, जीवनाचं संरक्षण करू शकता. 7व्या 5व्या 8व्या 4थ्या राहतो म्हणून हे एवढं इथे हे आणण्यासाठी. तर हे कानी जर आणा तुम्ही. आणि हे म्हणजे मुलं बाळ राहतात घरात, मुलं बाळं लगेच सुरक्षित राहतील तुमच्या. हे थोडं काय एवढं नाही, पण मुलं बाळं तुमच्या सुरक्षित राहतील म्हणून त्याच्यामुळं आवडला तर लाईक करा, कमेंट करा. हा बाई आहे ना, असं चालवायचं बा. या मुलाला त्यांनी शिकवलं, त्यानं भरपूर म्हणजे ते सगळी माहिती लेकरायला मुलाला दिली की आता मुलाला म्हणजे घरात राहिले ना
तर काहीच म्हणजे त्यांना वाटणार नाही की बाबा बाई म्हणजे किती लेकराला शिक्षण देऊन राहिले पांढरं काय? फटक झालं इथं, हा बाई पांढरं झालंय हे का, असे त्यांना करून दाखवलं बा ते हे तर नाही का, तसं आहे पूर्ण लगे विजून जात. आवडलं तर लाईक कमेंट करा. मुलांना सुरक्षासाठी, आपल्या मुलाला सुरक्षित राहण्यासाठी आपण घरी राहतो ना राहतो, तर हे काही हे नाही, काही पाणी पाऊस नाही का, पाणी नाही का, काय नाही, फक्त ही पावडर लगेच आग येऊन जाते. तर एवढं चांगलं निवडलेलं आहे कसं की लई असं होऊन राहिलं, मुलं बाळा राहतात कुठे आग लागते काय लागते तर काही राहत नाही. पण सरकारने हे काढलेलं आहे. एखादी कंपनी तयार झाली असेल, त्याने काढला असेल, त्याच्यामुळं फक्त पूर्ण हेडिओ तुम्ही पहा की किती आपल्या जीवनासाठी सुरक्षेसाठी की काही काढतायत की नको हानी व्हायसाठी. तर आता चालले बाय बाय बहीण भावांनो, पूर्ण हेडिओ पहा. पाच सगळे गोळा झाले. आता कसं आहे की आता फोटो काढून राहिले की एवढे जमा झालेले, तर एवढ्याला माहिती दिली, यांना सांगलं, त्याच्यासाठी हे फोटो काढून राहिले. पण ते भाऊ फोटो काढून राहिले कसं की त्याने हे पण आणलं होतं, गिफ्ट पण ते आणलं होतं देण्यासाठी. तर किती छान वातावरण वाटते. मुलाला एवढं शिकवलं, हे काहीतरी किंमत असेल बरं का. कसं की ह्या बाई ठिकाणी एवढे